नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 21 ऑक्टोबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या अशा चालू घडामोडींना। आणि आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे। आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, विजया रहाटकर यांची नुकतंच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। तर त्यांच्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला पाहिजे आहे। या ज्या विजया रहाटकर आहेत त्यांच्याविषयी हे विशेष असा पॉईंट आहे मित्रांनो, ते आपण स्टार करून ठेवायचं आहे की राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष बनणाऱ्या या पहिल्या मराठी व्यक्ती ठरलेल्या आहेत। आत्तापर्यंत एकही महाराष्ट्रातली व्यक्ती किंवा महिला ही राष्ट्रीय महिला आयोगाची अध्यक्ष बनलेली नाही। विजया रहाटकर या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला आहेत ज्याची या महिला आयोगाच्या अध्यक्षा बनलेल्या आहेत। त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, या ज्या विजया रहाटकर आहेत यापूर्वी त्या महाराष्ट्र राज्य महिला आयोग जे आहे त्याच्यासुद्धा अध्यक्षा राहिलेल्या आहेत 2016 ते 2021 या दरम्यान। आता मुद्दा राष्ट्रीय महिला आयोगाचा निघालेला आहे, तर त्याविषयी सुद्धा आपल्याला थोडी अधिकची माहिती बघायची आहे। जे राष्ट्रीय महिला आयोग आहे त्याची स्थापना ही राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम पारित करण्यात आलं होतं 1990ला, त्यानुसार झालेली आहे। स्थापना नंतर झालेली आहे 1992ला, पण त्या संदर्भामधलं जे अधिनियम आहे ते 1990ला आणलेलं आहे। तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे। तसेच याचे कार्य काय आहेत या राष्ट्रीय महिला आयोगाचे, तर कार्य असणार आहेत की महिला सुरक्षा व महिलांसंबंधित जे काही गुन्हे आहेत त्या संदर्भामध्ये कारवाई करणे, तसेच कामाच्या ठिकाणी छळ असेल किंवा महिलांची फसवणूक असेल अशा महिलांविषयक जे काही मुद्दे असतात त्यावर कार्य करणे, तसेच महिलांसंबंधित घटनात्मक व वैधानिक ज्या काही समस्या आहेत त्याबाबतीत सरकारला शिफारसी करणे, या काही महत्त्वाचे कार्य हे या राष्ट्रीय महिला आयोगाचे आहेत। हे सुद्धा आपण नोट डाऊन करून ठेवायचे आहेत, कारण यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो। तसेच आपल्या महाराष्ट्रामधील सुद्धा जे काही राज्य महिला आयोग आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे। ते आहेत रुपाली चाकणकर, ज्या की महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोग जे आहे त्याचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की भारतातील पहिले बायोपॉलिमर प्रकल्प महाराष्ट्रात कोठे सुरू करण्यात आले आहे। आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, पुणे या ठिकाणी भारतातलं पहिलं बायोपॉलिमर प्रकल्प सुरू करण्यात आलेलं आहे। त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे। हे जे प्रकल्प आहे ते पुणे, जे काही पुण्याजवळ जे जेऊरी नावाचं गाव आहे किंवा ठिकाण आहे त्या ठिकाणी हे प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे। याची निर्मिती ही प्राज इंडस्ट्रीज जी काही एक खाजगी कंपनी आहे त्याच्याकडून करण्यात आलेली आहे। आणि याद्वारे काय केलं जाणार आहे की जे काही प्लास्टिक आहे त्या प्लास्टिकला पर्याय म्हणून हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे। या ठिकाणी प्लास्टिकला पर्यायी अशा गोष्टी तयार केली जाणार आहेत। याचा उद्देश काय आहे, का सुरू करण्यात आलेला आहे हा प्रकल्प, तर प्लास्टिकला जे काही प्लास्टिक प्रदूषण आहे त्याला कुठेतरी आळा घालणे, तसेच याचे फायदेसुद्धा आहेत। बायोपॉलिमर प्रोडक्ट्स अतिशय कमी वेळेमध्ये विघटित होतात, यामुळे काय होतं की प्लास्टिक प्रदूषण जे काय आहे ते कमी होण्यास मदत होत असते। तर हे एक्स्ट्रा पॉईंटसुद्धा आपण याविषयी लक्षात ठेवायचा आहे। आणि हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा, कारण भारतामधलं पहिलं बायोपॉलिमर हे प्रकल्प आहे जे की आपल्या महाराष्ट्रातल्या पुणे या ठिकाणी आहे, म्हणून हा पॉईंट स्टार करून ठेवायचा आहे। तसेच मित्रांनो, भारतामधील पहिला कार्बन डायऑक्साईडपासून मिथेनॉल बनवणारा प्रकल्पसुद्धा आपल्या महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। हे सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। वाटलं तर तुम्ही नोट डाऊन करून सुद्धा तो पॉईंट ठेवू शकता, कारण यावर प्रश्न हमखास आपल्या परीक्षांमध्ये विचारला जाणार आहे। कारण भारतातली पहिली घटना ज्या ज्या वेळेस घडत असते आणि ते जर महाराष्ट्राशी संबंधित असेल तर त्यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारलाच जातो, म्हणून तो पॉईंट आपण आवर्जून लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच महाराष्ट्र सरकारने कोणत्या नदीजोड प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, ए आणि बी, अर्थात दमनगंगा वैतरणा गोदावरी प्रकल्प, त्यानंतर दमनगंगा एकदरे गोदावरी, हे जे दोन प्रकल्प आहेत या नदीजोड प्रकल्पांना नुकतंच महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे। तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे।
या प्रकल्पामुळे काय होणार आहे की जे काही सिंचन व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आहे ते वाढवण्यासाठी 5.68 TMC जे पाणी आहे, जे की दमनगंगा या नदीचं पाणी आहे, ते गोदावरी नदीपात्रामध्ये वळवलं जाणार आहे. ते असंही पाणी जर बघितलं मित्रांनो तर वेस्टेजच होत होतं, कारण ते दमनगंगा जी काय आहे ते दमनगंगा नदीचं पाणी हे अरबी समुद्रामध्ये वाहून जात होतं आणि ते काहीच उपयोगामध्ये येत नव्हतं. त्यामुळे सरकारनं काही केलेलं आहे की हे जे काही दमनगंगाचं पाणी आहे ते गोदावरी नदीपात्रामध्ये वळवलं जाणार आहे. आणि त्यामुळे काय होईल की मराठवाड्यामधील जे काही दुष्काळग्रस्त भाग आहे त्या मराठवाड्यातील 13,000 हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार आहे. तर या संदर्भामधला हा प्रकल्प आहे ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून आपल्या कमेंटमध्ये कळवा. तसेच चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला अवश्य लाईक करा. चला मग पुढचा प्रश्न बघूया. भारतामध्ये हिंदी साहित्य संग्रहालय कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, उत्तर प्रदेश या ठिकाणी नुकतंच भारतामधलं पहिलं हिंदी साहित्य संग्रहालय सुरू केलं जाणार आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. हे जे काही संग्रहालय आहे ते उत्तर प्रदेशमधील जे काशी शहर आहे त्या काशीमध्ये सुरू केलं जाणार आहे. आणि अशा प्रकारचा एखाद्या भाषेसाठी समर्पित केलेला किंवा अशा प्रकारे एखाद्या भाषेसाठी असणारा हा पहिलाच प्रकल्प किंवा पहिलाच संग्रहालय असणार आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि यासाठी खर्च 25 कोटी येणार आहे आणि हा खर्च उत्तर प्रदेश सरकारकडून केला जाणार आहे. तर एवढेच पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच कोणत्या अंतराळ संस्थेने युरोपा क्लिपर मिशन लॉन्च केले आहे? आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, नासा या अंतराळ संस्थेचं हे मिशन आहे युरोपा नावाचं. तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला पाहायची आहे. हे जे युरोपा क्लिपर मिशन आहे ते कशा संदर्भामध्ये आहे तर गुरुग्रहाचं एक चंद्र आहे मित्रांनो, त्या चंद्राचं नाव आहे युरोपा. तर त्या युरोपा हे जे काही चंद्र आहे त्या ठिकाणचं हे मिशन असणार आहे. याद्वारे युरोपावर मानवी जीवन शक्यता आहे किंवा नाही मानवी जीवनाची ते तपासलं जाणार आहे. तर त्या संदर्भामध्ये नासाचं मिशन असणार आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच हे जे काही मिशन आहे ते कोणत्या रॉकेटद्वारे पूर्ण केलं जाणार आहे तर त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. रॉकेटचं फाल्कन आहे, जे की स्पेसएक्स जी इलॉन मस्क यांची कंपनी आहे त्यासाठी रॉकेट वापरण्यात येणार आहे. आणि ही मोहीम 6 वर्षाची असणार आहे मित्रांनो. कारण एवढा मोठा दीर्घकाळ का लागणार आहे, कारण जे काही गुरुग्रह आहे ते गुरुग्रहाचं जे चंद्र आहे युरोपा ते आपल्या पृथ्वीपासून जवळपास 3 अब्ज किलोमीटर दूर आहे. तेवढं अंतर त्या रॉकेटला पार करावं लागणार आहे. म्हणून एवढ्या दीर्घकाळ ही मोहीम चालणार आहे. तर हे आपण एवढे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तसेच आपल्याला नासा याविषयीसुद्धा थोडी अधिकची माहिती लक्षात ठेवायची आहे. नासाचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. याची स्थापना 1958ला झालेली आहे आणि याचं मुख्यालय अमेरिकेतील वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. एवढे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच भारताने कोणत्या देशासोबतचे संबंध बिघडल्याने त्या देशातील भारतीय उच्च आयुक्तांना भारतामध्ये परत बोलावले आहे? आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, कॅनडा या देशामधील जे काही भारताचे उच्च आयुक्त आहेत त्यांना भारताने परत बोलावून घेतलेलं आहे. नेमकं प्रकरण काय आहे या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघायची आहे की मॅटर काय आहे, नेमकं असं का घडलेलं आहे की जे काही कॅनडा आणि भारताचे जे संबंध आहेत ते बिघडलेले आहेत. तर त्यासाठी मित्रांनो काय झालेलं आहे त्याची मागची बॅकग्राऊंड जी काही स्टोरी आहे ते सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. कॅनडामधील जे दहशतवादी आहे हरदीप सिंग निज्जर याची हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्या कॅनडामध्ये. आणि त्या प्रकरणामध्ये जे कॅनडाचे पंतप्रधान आहेत ट्रुडो त्यांनी काय केलं की जे भारत आहे त्या भारताला दोषी ठरवलं. त्यांचं म्हणणं आहे की तुम्हीच भारतीयांनी याची हत्या केलेली आहे. त्यामुळे त्यांनी जे काही कॅनडामधील भारतीय उच्च आयुक्त आहेत त्यांच्यावर त्यांनी आरोप केलेले आहेत किंवा त्यांच्यावर संशय व्यक्त केलेला आहे. यामुळे भारताने पुरावा नसताना कॅनडा भारतावर हे आरोप करत चाललेला आहे. यामुळे हे प्रकरण जे काय आहे ते चांगलंच तापलेलं आहे. आणि यामुळे जे काही आपले त्या ठिकाणचे जे उच्च आयुक्त आहेत त्यांना तसेच इतर जे डिप्लोमॅट आहेत त्यांना भारताने परत बोलावून घेतलेलं आहे. आणि यामुळे दोन्ही देशांमधले जे काही राजकीय संबंध आहेत ते चांगलेच बिघडलेले आहेत. तर हे अतिशय चर्चेमध्ये सध्या न्यूजमध्ये आहे.
त्यामुळे ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते आपण नोट डाऊन करून सुद्धा ठेवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, नायब सैनी हे नुकतेच हरियाणा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. नुकताच ऑक्टोबर 2024मध्ये जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांचे जे काही विधानसभा निवडणुका झाले त्यांचे निकाल हे जाहीर झालेले आहेत. त्यामध्ये जम्मू काश्मीर जे राज्य आहे त्यामध्ये मुख्यमंत्री बनलेले आहेत नवीन ओमर अब्दुल्ला आणि हरियाणामध्ये नायब सैनी हे नवीन मुख्यमंत्री हे बनवण्यात आलेले आहेत. तर एवढ्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यासोबतच अलीकडच्याच काळामध्ये जे नवीन मुख्यमंत्री इतर राज्यांचे बनलेले आहेत ते एकदा आपण बघणार आहोत. तर तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत रेवंत रेड्डी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनलेले आहेत चंद्राबाबू नायडू, दिल्लीच्या मुख्यमंत्री बनलेले आहेत आतिशी सिंग मार्लेना, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी आणि जम्मू आणि काश्मीर हे जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत त्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत ओमर अब्दुल्ला. तर या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच विश्व खाद्य दिवस कधी साजरा करण्यात आला आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 16 ऑक्टोबर नुकतंच विश्व खाद्य दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. हा दिवस का साजरा करण्यात येतो, त्याचा उद्देश काय आहे, तर जगाला भूकमारीपासून वाचवणे तसेच कुपोषण निर्मूलन करणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच हा दिवस 16 ऑक्टोबरलाच का साजरा करण्यात येतो, कारण मित्रांनो 16 ऑक्टोबर 1945ला फूड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती. म्हणून 16 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी वर्ल्ड फूड डे किंवा विश्व खाद्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याची थीम लक्षात ठेवायची आहे यावर्षीची, ते आपल्याला विचारले जाऊ शकते. राईट टू फूड फॉर अ बेटर लाईफ अँड बेटर फ्युचर. तर ही आपल्याला थीम लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर ज्या काही कालच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर कालचा पहिला प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच मिस इंडिया 2024चा किताब कोणी जिंकला आहे आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, निकिता पोरवाल ही मिस इंडिया 2024ची विजेता ठरलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच भारतातील दुसरा सर्वात मोठा फुलपाखरू विविधता केंद्र कोणत्या ठिकाणाला घोषित करण्यात आलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. याला नुकतंच हा भारतामधला दुसरा सर्वात मोठा फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्या संदर्भामध्ये आपण काल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघितलेलीच आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न बघितला होता की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश कोण बनले आहेत आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, संजीव खन्ना हे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश हे बनणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच भारताच्या दुसऱ्या नौदल रडार स्टेशनची आधारशिला कुठे ठेवण्यात आली आहे आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, तेलंगणा या ठिकाणी हे भारताचं दुसरं नौदल रडार स्टेशन बनवलं जाणार आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न बघितला होता नुकतेच सायबर गुन्हे समन्वय केंद्राचे राष्ट्रीय ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवडही करण्यात आलेली आहे आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, रश्मिका मंदना हे जे काही अभिनेत्री आहे त्याची यासाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच कोणत्या देशाच्या विद्यापीठाने भारताच्या राष्ट्रपतींना राज्यशास्त्रातील मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केले आहे आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, अल्जेरिया या देशाच्या विद्यापीठाने आपल्या राष्ट्रपतींना हे राज्यशास्त्रातली मानद डॉक्टरेट देऊन सन्मान केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता की भारताची पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन कोणाद्वारे विकसित केली जाणार आहे आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, BEML ही जी खाजगी कंपनी आहे त्याद्वारे ही भारताची पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन विकसित केली जाणार आहे. या संदर्भामध्ये आपण काल डिटेलमध्ये चर्चा केलेलीच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच केंद्र सरकारने कोणत्या रब्बी पिकाचे MSPमध्ये सर्वाधिक रुपयांची वाढ केली आहे आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, मोहरी या पिकामध्ये सर्वाधिक वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की भारतातील पहिले संविधान संग्रहालय कोठे उभारण्यात आले आहे आणि याचं योग्य उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन मित्रांनो, कारण हे जे काही विद्यार्थी उत्तर देतात खरंच त्यांच्या प्रयत्नांमधून आपल्याला कळत आहे की ते खऱ्या अर्थाने अभ्यास करत आहेत आणि चांगली प्रगती करत आहेत. त्याचा त्यांना येणाऱ्या परीक्षांमध्ये फायदा हा दिसूनच येणार आहे. कारण जे काही आपण होमवर्क क्वेश्चन घेतो ते आपल्या परीक्षांसाठी जे महत्त्वाचे आहेत तेच फक्त घेत असतो. म्हणून मित्रांनो, या प्रश्नांना हलक्यात घेऊ नका.
हेच प्रश्न आपल्या परीक्षांमध्ये कुठे ना कुठे तुम्हाला दिसणार आहेत. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न हे करायचाच आहे. चला मग ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणारच आहोत. आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. हरियाणा या राज्यामधील एक विद्यापीठ आहे, त्या ठिकाणी भारतामधलं पहिलं संविधान संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे. त्यानंतर आजचा चालू घडामोडीचा जे काही होमवर्क क्वेश्चन आपण देतो तो आजचा होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. ते याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न असा असणार आहे की मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि याचं उत्तर मला खात्री आहे की सर्वच आपल्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती असणार आहे. आणि याचे ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिलेले आहेत. बघूया किती विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती आहे ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा मित्रांनो. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून आम्हाला थोडंसं या प्रयत्नांमधून तुमच्या प्रोत्साहन मिळेल, अजून काम करण्याची ऊर्जा मिळेल. तर कृपया करून या गोष्टीसुद्धा करा. तसेच जी काही टेलिग्राम चॅनल आहे त्यालासुद्धा जॉईन करा, जेणेकरून त्या ठिकाणाहून तुम्ही आपल्या स्टडी मटेरियल वगैरे डाउनलोड करून ठेवू शकता. चला मग थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.